हॅलो लर्नर्स, वेलकम बॅक टू द सक्सेस स्टडी पॉईंट. तर आता तुमच्या सगळ्यांच्या एक्झाम जवळ आलेल्या आहे, भरपूर स्ट्रेस लेवल असणार आहे. काय करणार, कुठून स्टडी करायचा, लास्ट मिनिट स्टडी काय करायचा, बट डोंट वरी, वी हॅव गॉट युअर बॅक. तर आता सुरू करूयात आपण. पार्ट 1मध्ये तुम्हाला येतो पॅसेज, राईट. तर पॅसेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पॅसेज तुम्हाला आधी मोस्ट ऑफ द सगळे स्टुडंट्स काय करतात, सगळा पॅसेज वाचत बसतात. त्याच्यामध्ये तुमचे 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं आरामात चालले जातात. पण आपल्याला पूर्ण पॅसेज न वाचता आपल्याला रिव्हर्स हॅक यूज करायची, म्हणजेच कॉन्कर रीडिंग पॅसेजेस विथ अ रिव्हर्स अटॅक मेथड. रिव्हर्स अटॅक मेथड काय आहे, तुम्हाला आधी सर्वात पहिले सगळे क्वेश्चन्स वाचायचे, आधी क्वेश्चन्स काय आहे ते समजून घ्यायचे. रीड द क्वेश्चन्स फर्स्ट, 2 मिनिट्स तुम्हाला क्वेश्चन्स वाचून घ्यायचे. देन स्कीम द पॅसेज फॉर अ कीवर्ड्स. जो क्वेश्चनमध्ये जो कीवर्ड आलेला आहे, सपोज तुम्हाला जो काही क्वेश्चन विचारला गेलेला आहे त्याच्यातला जो काही मेन कीवर्ड आहे तो कीवर्ड तुम्हाला शोधायचा आहे. त्या पॅसेजमध्ये रीड केलेला जो पॅसेजमध्ये तुम्ही रीड केलेला आहे त्याच्यामध्ये जो कीवर्ड आहे जो त्या क्वेश्चनसोबत मॅच होतो आहे, लगेच पटकन पेन्सिल घ्यायची, मार्क करायचं आहे, हा क्वेश्चन नंबर 1चं हे आन्सर, क्वेश्चन नंबर 2चं ते आन्सर, राईट. देन टॅकल अ वोकॅब्युलरी क्वेश्चन स्मार्टली. तर आता वोकॅब्युलरी क्वेश्चन्स कसे येणार आहे तुम्हाला, अँटोनिम्स, सिनोनिम्स असे काही क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. तर जे काही कीवर्ड्स तुम्ही फाइंड आउट केलेले, जे काही सेंटेन्सेस तुम्ही पॅसेजमध्ये फाइंड आउट केलेले आहे त्याच्यामध्येच ते एक तर त्या सेंटेन्सच्या बिफोर येईल नाही तर नंतर येणार, त्याच्यामध्येच पॅसेजमध्येच तो क्लू असणार आहे जर तुम्हाला असे वोकॅब्युलरीचे क्वेश्चन्स विचारले असेल. देन एज द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. आता पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन हा पॅसेजमध्ये कंपल्सरी येतो, तो असतो 2 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक हॅक काय सांगितलेले आहे, कधी पण जो पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन असतो तो तुम्हाला कुठून सुरुवात करायचा आहे, इन माय ओपिनियन, किंवा इन माय ओपिनियन नाहीच आठवलं तर काय सांगायचं, आय थिंक दॅट. ओके, हे झालं तुमचा पॅसेजचा पार्ट. नाव कमिंग टू द नेक्स्ट. आता आपण पॅसेज कव्हर केला, आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण, जो की आहे पोएमचा कंटेक्स्ट. कधी कधी तुम्हाला कंटेक्स्ट बेस्ड येऊ शकतं, कधी किंवा युनिट टेस्टमध्ये मोस्टली कंटेक्स्ट बेस्ड किंवा अप्रिसिएशन येऊ शकतं. बिकॉज ऑफ युनिट टेस्ट तुमची सहजासहज 20 मार्क्सचीच असते, राईट. सो मे बी क्वेश्चन जर तुम्हाला पहिला कंटेक्स्ट बेस्ड म्हणजे लाईक पॅसेज बेस्ड आला, तुम्हाला जस्ट पोएमवर क्वेश्चन्स विचारले गेले असणार, देन तुम्ही जी मी तुम्हाला पॅसेजेससाठी जी हॅक सांगितली तीच तुम्ही पोएमला पण अप्लाय करा. बट इफ जर अप्रिसिएशन आलं तर तुमच्या हातचे 5 मार्क जाऊ देऊ नका. तर अप्रिसिएशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, अप्रिसिएशनसाठी 5 इझी मार्क्स आहे, ओके, राईट. देन पहिले आपल्याला काय बघायचं आहे, टायटल अँड पोएट. किती मार्कासाठी येतं, टायटल अँड पोएट 1 मार्क्ससाठी. द पोएम, नेम ऑफ द पोएम लिहायचं आहे. द नेम ऑफ द पोएम इज रिटन बाय द पोएट, नेम ऑफ अ पोएट. आता रिटन बाय द पोएट तुम्हाला याच्यासाठी कंपल्सरी जितके पण पोएम्स आहे तुमचे सगळ्या त्यांच्या जेवढ्या पण युनिट टेस्टचा सिलेबस असणार आहे त्याचे तुम्हाला पोएमचं नाव पाठ पाहिजेच. अँड देन सेकंड थिंग, पोएटचं नेम पण पाठ पाहिजे. तर 1 मार्क तुम्हाला इथे भेटतो जर तुमचं नेम ऑफ द पोएम अँड नेम ऑफ द पोएट असेल, ओके. देन कमिंग टू द नेक्स्ट, रायमिंग स्कीम. तर रायमिंग स्कीमसाठी काय करायचं आहे, लुक ॲट द लास्ट वर्ड ऑफ इच लाईन. शेवटचा वर्ड बघायचा आहे, सगळ्या जितक्या पण लाईन्स आहेत त्याच्यासाठी कोणता बघायचा आहे, शेवटचा वर्ड बघायचा आहे. असाइन अ लेटर इन अ ए बी जी काही तुमची रायमिंग स्कीम आहे त्याचे जे लास्ट वर्ड बघायचे, त्याचे जे लेटर्स आहेत ते त्याला असाइन करून घ्यायचे, पटापट मार्क करून घ्यायचे. आणि तिथे कोणती रायमिंग स्कीम नसलीच देन काय येणार आहे, तो फ्री वर्ड्स. मग तुम्ही लिहू शकता द रायमिंग स्कीम, देर इज नो रायमिंग स्कीम, द पोएम इज ऑफ फ्री वर्ड्स, ओके. देन थर्ड पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच, राईट. फिगर ऑफ स्पीच तो पण काय, तो 1 मार्कासाठी येतो. तर फिगर ऑफ स्पीचसाठी तुम्हाला काही एक्सक्यूज नाही, तुम्हाला डेफिनेशन पार्ट पाहिजे. तर फिगर ऑफ स्पीच काय आहे, ते नेमकं काय, कोणते याच्यामध्ये कसे कसे एक्झाम्पल्स आहे ते तुम्हाला समजून घ्यावेच लागणार. बट नाहीच एखादा आला तर मोस्ट कॉमन एक फिगर ऑफ स्पीच आहे जो आहे सिमिली. कारण की सिमिलीमध्ये काय येतं, एक्झाम्पल, ॲज बिझी ॲज अ बी. तर ॲज अँड ॲज हे काय झालं, कंपॅरिझन झालेलं आहे. तर हा मोस्टली जो सिमिली आहे तो बऱ्याचशा कंटेक्स्टमध्ये येऊन जातो. बट जस्ट एक ऑप्शन म्हणून दिलेलं आहे, जर तुम्हाला नाहीच सापडला त्या याच्यामध्ये, पण जर तुम्हाला ॲज सापडले त्या लाईनमध्ये, जर ॲज जो काही वर्ड असेल तुमचा, जर ते सापडलं असेल तर तुम्ही लिहू शकतात की त्याच्यामध्ये काय फिगर ऑफ स्पीच काय आलेलं आहे, सिमिली आलेला आहे. अँड देन फोर्थ, थीम अँड सेंट्रल आयडिया. फोर्थ पॉईंट काय आपला, थीम अँड सेंट्रल आयडिया हा येतो 2 मार्क्ससाठी, ओके.
सो अँड जो 5th पॉईंट येतो तो काय असणार आहे आपला फेवरेट लाईनसाठी पण येतो, राईट. फेवरेट लाईन तर तुम्हाला त्याच्यामध्ये जी काही आहे फेवरेट लाईन का बरे काय ते तुम्हाला लिहावं लागणार. अँड बट थीम अँड सेंट्रल आयडियामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काहीही वायफळ लिहायचं नाही आहे तुम्हाला जो पॅसेजमध्ये जे आहे, जो काही तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे, जी काही पोएम आहे त्याचाच मिनिंग लिहिलं आहे की व्हॉट इज द पोएम अबाउट, ती पोएम कशाबद्दल आहे तोच मिनिंग व्यवस्थित लिहायचा आहे. अँड व्हॉट इज द मेन मॅसेज, आणि त्या पोएममधून तुम्हाला काय मेसेज भेटलेला आहे तो लिहायचा आहे. तर हे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले, तुमचे 5 मार्क तुमच्या हातात असेल, राईट. आणि जर कंटेक्स्ट बेस आला तर जर मी पॅसेजसाठी जे तुम्हाला मेथड सांगितलेली की रिव्हर्स हॅक जी यूज करायची आपल्याला, टाईम त्याच्यामध्ये तुमचा सेव्ह होणार आहे, तर ती हॅक तुम्ही यूज करू शकतात. आता बघूया थर्डमध्ये. आता क्विक ट्रिक्स फॉर ग्रामर, जे ट्रिकी ग्रामर जे सगळ्यांनाच खूप अवघड जातं, त्याच्यासाठी मी एक सेपरेट स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन्स कसे टॅकल करायचे, कोणत्या टाईपचे शक्यता क्वेश्चन्स युनिट टेस्टमध्ये येऊ शकतात, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. देन हा होता पार्ट 3. आता आपण बघूयात पार्ट 4कडे, प्रेझेंटेशन. तर प्रेझेंटेशन इज द की. जर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असेल आणि एक्झामिनरचा मूड पण चांगलं असेल तर तुम्हाला नक्की चांगले मार्क भेटणार आहे. प्रेझेंटेशन कसं पाहिजे तुमचं, क्लीन, वेल प्रेझेंटेड, आन्सर शीट मेक्स अ ग्रीन इम्प्रेशन. तुमचं जे इम्प्रेशन आहे तुमच्या हँडरायटिंगमधून आणि आन्सर शीटमधून भेटतं. जरी तुमची हँडरायटिंग चांगली नसली, असंच नाही की भरपूर सगळ्यांचीच हँडरायटिंग मोत्यासारखी असते अगदी, असं काही नसतं. बट तुमची हँडरायटिंग जरी चांगली नसली पण ती समोरच्याला वाचतायला पाहिजे. जर मला ती वाचताच नाही आली तर तुम्हाला मी मार्क काय देणार आहे. तर शक्यतो प्रयत्न असा असू द्या की तुमची हँडरायटिंग ॲटलीस्ट समोरच्याला वाचता आली पाहिजे. जरी ती खूपच चांगली नसली तरी चालेल, पण ती वाचता यायला पाहिजे. तुम्ही काय लिहिलेलं ते ॲटलीस्ट समोरच्याला समजायला पाहिजे. देन पहिलं तुम्हाला काय कव्हर करायचं आहे, 15 मिनिट्समध्ये तुम्हाला तुमचे जे टाईम स्लॉट्स आहे ते व्यवस्थित तुम्हाला मॅनेज करायचं आहे. जो 15 मिनिट आहे तुमचं तो रीडिंगमध्ये झाला, त्या रीडिंगमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित मार्जिन आणि स्पेसिंग करून घ्यायची आहे. आणि प्रत्येक आन्सरनंतर जी आहे तुम्हाला एक लाईन सोडायची, क्लीननेस खूप राहू द्यायचा आहे. जेवढे तुमचे स्पष्ट आन्सर दिसेल तेवढं एक्झामिनरला मार्क चेक करायला सोपं जाणार आहे. ओके. देन 15 मिनिट्समध्ये तुम्हाला रीडिंग पण करायची आणि मार्जिन्स पण करायचे. जेव्हा तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला पेपर देतात तेव्हा तुम्ही फटाफट मार्जिन्स करून घ्यायची आहे. देन क्लिअर क्वेश्चन अँड नंबर्स, प्रत्येक मार्जिनवर व्यवस्थित क्वेश्चन आणि त्याचा नंबर टाकायचा. जो सब क्वेश्चन पण असणार आहे तो पण व्यवस्थित मेन्शन करायचा आहे, कारण की त्याच्यावरही तुमचे मार्क्स जे आहे कन्फ्यूज होऊ शकतात, बिकॉज तुम्ही मोस्टली क्वेश्चन मेन्शन नाही करत. सो प्लीज जे सब क्वेश्चन आणि जो मेन क्वेश्चन आहे तो तुम्ही व्यवस्थित मार्जिनवर मेन्शन करा. देन अंडरलाईन द कीवर्ड्स. जे पण तुम्ही आन्सर लिहिताय, आता सपोज कंटेक्स्टमध्ये 2 मार्क्स पर्सनल रिस्पॉन्स झाला किंवा बाकीचे जे काही मोठे मोठे जे 2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला तुम्ही त्याचे जे कीवर्ड्स आहेत, जसं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं कीवर्ड्सवर फोकस करा, पण त्याच कीवर्ड्सला तुम्हाला आन्सर्समध्ये पण मार्क करायचं आहे. टाईम असेल तर नक्की करा. जो शेवटचं तुमचे 5 मिनटं उरतात, ज्या मुलांचा पेपर खूप आधी होऊन जातो किंवा जो तुमच्याकडून मॅनेज होत असेल आन्सर लिहिणं झाल्यावर तुम्ही पेन्सिलनी जे कीवर्ड्स आहे ते मेन्शन करू शकता. त्याच्याने कसं ना कधी कधी एक्झामिनर ते कीवर्ड्स हायलाईट झाले तर कळतं की हां बाबा ह्याने हा जो पेपर आहे तो पूर्ण लिहिलेला आहे. ओके. आता लास्ट आहे तुमची चेकलिस्ट, ती बघा. जर तुम्ही म्हणजे आता जी आपण चेकलिस्ट बघितलीच आहे, आता हा आहे लास्ट पार्ट. तर रीडिंग पॅसेजेस काय करायचं आहे, पॅसेजेसमध्ये अटॅक क्वेश्चन्स फर्स्ट. रीडिंग पॅसेजमध्ये तुम्हाला आधी क्वेश्चन्स बघायचे आहे. देन पोएम अप्रिसिएशनमध्ये यूज द 5 पॉईंट चेकलिस्ट. देन ग्रामरमध्ये फोकस ऑन द की पॅटर्न्सवर फोकस करायचा आहे. अँड लास्ट प्रेझेंटेशन, लास्ट अँड लेस्ट. सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. आणि ग्रामरचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लिंकमध्ये जाऊन बघू शकता तो व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये मेन्शन केलेला आहे विथ द मार्किंग स्कीम अँड विथ द एक्झाम्पल क्वेश्चन्स. थँक्यू.